नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, नंदिनीने आता कामावाला ताईंना सांगितलेलं असतं की आनंद निवासची फाईल माझ्या रूम मधून घेऊन या. तर मित्रांनो, आता ती फाईल आणायला जातात आणि त्यासोबत डिवोर्स पेपर देखील खाली चिपकून येतात. आता मालिनी आई ती फाईल पाहत असते. मालिनी आई ती फाईल पाहत असते आणि खालीच त्याच्या फाईलच्या चुकून डिवोर्स पेपर देखील आलेले असतात. तर मित्रांनो, डिवोर्स पेपर जे असतात ते खालीच असतात. आता मित्रांनो, मालिनीचं लक्ष जातं की नंदिनी तर ऑलरेडी साईन केलेली आहे आणि आता नंदिनीला जाब विचार लागते. अगोदर तर मालिनीला मोठा धक्का बसतो. ती विचार करू शकत नाही की तिच्याच घरात तिचे मुलं असं करत आहे आणि तिला खबरही नाहीये. आता मालिनी म्हणते की काय चुकलं होतं माझं, तुम्ही अचानक का घटस्फोट घेत आहात आणि तुम्ही पेपर सोड सही करून ते कोर्टात सबमिट केले आहे, तुम्ही आम्हाला सांगितलं सुद्धा नाही. त्यावेळेस नंदिनी म्हणते की जीवाची काही चूक नाही, मला घटस्फोट हवा होता. आता मालिनी म्हणते की लग्नात माझ्या जीवाने तुझ्यासोबत लग्न केलं, सगळ्यांच्या विरुद्ध जाऊन सगळे लोक तुझ्या विरोधात होते, पण मात्र तरी जीवाने तुझी साईड घेतली आणि तरी देखील तू त्याला डिवोर्स घेते. आता मित्रांनो, आता नंदिनी आणि जीवाचं डिवोर्स पेपर मालिनी पर्यंत पोहोचलेले आहेत.